बऱ्याच पालकांचा असा प्रश्न असतो की लहान मुलांना जेवताना अशा प्रकारची घाण करून देणं कितपत योग्य असतं. चला तर मग पाहूया. जर आपल्याला कोणी एखादा कोरियन पदार्थ खायला दिला जो आपल्यासाठी खूप नवीन आहे, तर त्यावेळी आपण काय करू? तो पदार्थ व्यवस्थित बघू, त्यानंतर तो हातात घेऊन त्याचं टेक्स्चर फील करू, त्यानंतर त्याची स्मेल घेऊ आणि त्यानंतर त्याचा छोटासा बाईट घेऊन आपण त्याची टेस्ट बघू. तो पदार्थ डायरेक्ट खायची सुरुवात नाही करणार, कारण की आपल्यासाठी ते नवीन असतं, बरोबर ना? लहान मुलांसाठी सेम असंच असतं. कारण आपण अडल्ट आहोत. आपला लॉजिकल ब्रेन हा पूर्णपणे डेव्हलप झालेला आहे. त्यामुळे आपण तो पदार्थ खूप सोफिस्टिकेटेडली हातात घेऊन, तो फील करून आपण ठरवू शकतो, की आपल्याला तो खायचा आहे किंवा नाही खायचा आहे ते. पण लहान मुलांचे सेन्सेस हे खूप रफली डेव्हलप झालेले असतात आणि त्यामुळेच ते प्रत्येक पदार्थ अंगातोंडाला लावून, लादीला घासून त्यानंतरच ते खातात. त्यावेळेस त्यांची ती टेस्ट घेतात आणि हीच त्यांची प्रोसेस आहे खाण्याची. त्यानंतर त्यांचे सेन्सेस हळू डेव्हलप होण्याची सुरुवात होते. त्यांचं लॉजिकल ब्रेनसुद्धा डेव्हलप होण्याची सुरुवात होते. त्यावेळी त्यांना कळतं, की ताटामधला घास उचलून हा मला सरळ तोंडामध्ये न्यायचा आहे. आपल्याला ही घाण नको असते. त्यावेळी आपण जेव्हा मुलांना भरवायला जातो, त्यांना एक्सप्लोर करून देत नाही, त्यांना मेसी ईटर बनवून देत नाही. त्यावेळी हीच मुलं मोठी झाल्यानंतरला पिकी ईटर्स बनतात. होपफुली तुम्हाला ह्या व्हिडिओमधून कळालं असेल, की मुलांनी फूड एक्सप्लोर करणं का गरजेचं आहे. हॅपी पॅरेंटिंग.